त्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे। बेस्ट संपावरती तोडगा काढण्यासाठी आजची मुदत देण्यात आलेली आहे। तोडगा न निघाल्यास नाक दाबून तोंड उघडू असा इशारा मनसेने सरकारला दिलाय। संपाचा आजचा 7वा दिवस आहे, मात्र अजूनही यावरती तोडगा काढण्यात न आल्यानं सरकारने याचा परिणाम भोगायला तयार राहावं असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे। आता हे 6 दिवस झाले या संपाला चालू आहे। एवढं असून सुद्धा सरकारकडनं ज्या गंभीरतेने याचे प्रयत्न झाले पाहिजेत संप सोडवायचे ते अजून होत नाहीयेत। कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या त्यांनी सातत्याने मांडलेल्या आहेत, तरी सुद्धा सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही। आता आम्हाला असं वाटतं की सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही। त्यामुळे उद्या नाक दाबण्याची प्रक्रिया चालू होईल आणि मग बघू कधी तोंड उघडेल ते। सरकारमध्ये जे आहेत ते सगळे जबाबदार आहेत। महानगरपालिकेत शिवसेना भाजप सरकारमध्ये आहे, राज्यामध्ये शिवसेना भाजप सरकारमध्ये आहे। या लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे ना बीएसची। तर मनसेने आता संपामध्ये उडी घेतलेली आहे आणि मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी देखील सरकारला इशारा दिलेला आहे की नाक दाबून तोंड उघडता येतं मनसेला आणि त्यामुळेच या संपावरती तोडगा लवकरात लवकर काढावा असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे।